तर नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जे आपण कॉलेज रिव्ह्यूची प्लेलिस्ट चालू केलेली आहे तिलाच पुढे कंटिन्यू करत आज एक नवीन कॉलेज आपण तुमच्या समोर आणलेले आहे. ते आहे पुण्यातील टॉप कॉलेजपैकी एक म्हणजे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे. हे पुण्यातील एक नामवंत कॉलेज आहे. पुण्यामध्ये AISSMS चे खूप सारे कॉलेजेस आहेत. तर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटणार आहे, तुम्ही कोणत्या कॉलेज जाणार समोर याच्यापेक्षा तुम्हाला कन्फ्युजन असतं तर तुम्ही हे सर्व कॉलेज DTA कोडनुसार ओळखू शकता. जसा DTA कोड असतो या कॉलेजचा DTA कोड आहे 6282. जसा दुसऱ्या AISMS दुसरं पण एक कॉलेज आहे त्याचा DTA कोड चेंज असू शकतो. तर तुम्ही DTA कोडनुसार जर अभ्यास केला नाही तर तुमचे कॉलेज रॉंग लागू शकतं आणि त्याच्यानंतर तुमचे पर्सेंटाईल जास्त असून पण तुम्हाला फायदा होणार नाही. त्यासाठी तुम्ही आमचे पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला आम्ही ऍक्च्युअल सांगू कोणत्या कॉलेजमध्ये DTA कोड कसा आहे. तुमची थोडी सुद्धा लिस्ट बनताना प्रॉब्लेम झाला तर त्यांनी तुमचं डायरेक्ट कॉलेजचा एअर नाही तुमच्या पुढला आयुष्याचा प्रश्न तुम्ही इथं उद्भवू शकतो. त्यासाठी तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग फक्त 500 रुपीजमध्ये तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग जर परचेस केली त्यामध्ये तुम्हाला आम्ही थ्रूआउट प्रोसेसमध्ये गोष्टी सगळ्या सांगणार. थ्रूआउट प्रोसेस तुमचं ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुम्हाला सर्व कव्हरेज देणार. ओके. बाकीचे काउन्सिलर खूप पैसे चार्ज करतात जसं की 12,000 5,000 असे खूप जास्त पैसे चार्जेस करतात. त्यापेक्षा आमची काउन्सिलिंग ही फक्त 500 रुपीजमध्ये आहे. तुम्हाला अफोर्डेबल प्राईजमध्ये आम्ही दिलेलं आहे. आमची प्राईस 1,500 वरती त्याच्यावरून आम्ही फक्त 500 वर आणलेली आहे. तर तुमच्यासाठी खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये आम्ही काउन्सिलिंग देतो आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या आहे. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण पर्सनल काउन्सिलिंगची डिटेल आम्ही तुम्हाला तुमच्या DM करून देऊ. ओके. त्यानंतर आता बघा या कॉलेज आहे कुठं, या कॉलेजचं कनेक्टिव्हिटी कशी आहे, कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे, सर्व आपण गोष्टी बघणार आहोत. तर त्यामध्ये कॉलेज नियर द पुणे RTO ऑफिस शिवाजीनगर येथे लोकेटेड आहे. ओके. त्यानंतर इथून पुणे रेल्वे स्टेशन फक्त 3 किलोमीटर अंतरावरती आहे. पुणे मेट्रो स्टेशन फक्त नियर बाय म्हणजे तुम्ही वॉकिंग डिस्टन्सवर पुणे मेट्रो स्टेशन आहे. पुणे एअरपोर्ट इथून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यानंतर बघूया या कॉलेजचं पूर्ण नाव काय आहे. तर इथे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे. याच कॉलेजला पूर्ण नाव म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात AISSMSIOIT पुणे असं आहे. तर दुसरं कॉलेज यांचं आहे ते त्याला पण नाव सेमच आहे फक्त IOIT असं नाही, तिथे फक्त AISSMS आहे. तर ते यांचं कॉलेज यांचं मेन कॉलेज आहे आणि हे त्यांचं सेकंड कॉलेज म्हणून ओळखलं जातं. तर इस्टॅब्लिशमेंट म्हणजे 1992 म्हणजे 1992 मध्ये हे इस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून ओळखलं जातं. तर ऑटोनॉमस कॉलेज आहे. पुण्यातील छान कॉलेज आहे. इथला प्लेसमेंट पण खूप छान आहे. तर ओके. रेप्युटेड ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र नोन इन स्ट्रॉंग अकॅडमिक प्लेसमेंट इंडस्ट्री ओरिएंटेड एज्युकेशन खूप मस्त आहे इथले. ओके. त्यानंतर या कॉलेजमध्ये किती ब्रँचेस आहेत, त्या ब्रँचचा किती इंटेक लागतो, त्या ब्रँचचा किती कट ऑफ आहे हे आपण पुढे बघणार आहोत. तर चल बघूया. तर सर्वात पहिले इथे कोणकोणत्या ब्रँचेस आहेत ते बघूया. कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे तर इथे एक 120चा इंटेक आहे. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा 120 इंटेक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स मध्ये पण 120चा इंटेक आहे. तर ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये पण 120 इतका इंटेक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये 60 सीट्स आहेत आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये पण 60 सीट आहेत. या कॉलेजमध्ये या 6 ब्रँचेस आहेत. ओके. त्यानंतर आता ब्रँचचा किती कट ऑफ लागतो ते बघूया. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी या कॉलेजचा ओपनसाठी कट ऑफ लागतो 96. तर इथं G म्हणजे जनरल असतं. जनरल ओपनचा कट ऑफ लागतो 96.77. हा स्टेट लेवल आहे. दुसरा असतो होम युनिव्हर्सिटी होम. आणि तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल, तुम्ही पुण्यामध्येच ऍडमिशन घेणार असाल ती झाली तुमची होम युनिव्हर्सिटी. अदर युनिव्हर्सिटी म्हणजे कसं, तुम्ही छत्रपती संभाजीनगरला राहताय, साताऱ्याला राहताय, नाशिकला, जालना अशा कोणत्याही आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल आणि तुम्ही पुण्यामध्ये ऍडमिशन घेणार असाल तर तुमची अदर युनिव्हर्सिटी म्हणून तुम्हाला डिक्लेअर केलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला अदर युनिव्हर्सिटीचा कट ऑफ थोडा 2 ते 3% जास्त असतो. ओके. त्यानंतर बघा SCचा कट ऑफ लागतो 91. तर ST साठी कट ऑफ लागतो 62. STचा कट ऑफ खूप कमी लागतो बाकीच्या ब्रँचेसपेक्षा. फक्त 62% या STचा कट ऑफ आहे. नंतर VJचा कट ऑफ लागतो 92.0 पर्सेंटाईल. तर NT1चा कट ऑफ लागतो 95 पर्सेंटाईल. NT2 साठी लागतो 96.26 पर्सेंटाईल. NT3 साठी लागतो 96.33 पर्सेंटाईल. OBC साठी कट ऑफ लागतो 96.51 पर्सेंटाईल. नंतर SC BCचा कट ऑफ लागतो 96.58 पर्सेंटाईल.
त्यानंतर TFWSचा कट ऑफ लागतो 97.0, तर EWSचा कट ऑफ लागतो 93.56% हा झाला EWSचा. नंतर तर डिफेन्स म्हणून एक असतं, तुमचं पॅरेंट कोणी डिफेन्समध्ये असाल तर तुम्ही डिफेन्स या सीटला तुम्ही अप्लाय करू शकता. तर तुम्ही 93.68% हा डिफेन्सचा कट ऑफ आहे. त्यानंतर ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नेक्स्ट ब्रँच कोणची आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर या ब्रँचचा किती कट ऑफ लागतो तर ते बघूया. तर ओपन साठी इथला कट ऑफ लागतो 96.17%. तर SC साठी कॉलेजचा कट ऑफ लागतो 90, तर ST साठी फक्त 54% म्हणजे 54% वर कट ऑफ आहे STचा. SCचा कट ऑफ खूप लो आहे ओके बाकीच्या कास्टनुसार. तर VJचा कट ऑफ लागतो 91.69%. तर NT1 चा कट ऑफ लागतो 92.81%. तर NT2 साठी लागतो 94.53, तर NT3 साठी लागतो 95, OBC साठी लागतो 96, त्यानंतर SCBC साठी लागतो 95, तर TFWS साठी लागतो 96.35%, तर EWS साठी लागतो 92% आणि डिफेन्सचा कट ऑफ 90% आहे. त्यानंतर येते आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स ही ब्रँच. या ब्रँचचा ओपन साठी कट ऑफ किती लागतो? आता याचा लागतो 95%, SC साठी लागतो 89, तर ST साठी लागतो फक्त 47% म्हणजे 47%, तर VJ साठी लागतो 91, NT1 साठी लागतो 94, तर NT2 साठी लागतो 94, NT3 साठी लागतो 94, NT नंतर येतं OBC साठी लागतो 95, तर SCBC साठी लागतो 95.8%, तर TFW साठी लागतो 96.12%, तर EWS साठी लागतो 92.03%, डिफेन्स साठी लागतो 90%. हे झाले कट ऑफ. तर NT1, NT2 आणि NT3 साठी इथला सगळ्याचा फक्त पर्सेंट मध्ये डिफरन्स आहे. तर ते पर्सेंट सुद्धा तुमचं खूप कामाचं आहे. त्याच्यावर सुद्धा तुम्ही अभ्यास म्हणजे कॉलेज लिस्ट करताना खूप बारकाईने तुमची कॉलेज लिस्ट तयार करा. अडचण येत असेल तर डायरेक्ट पर्सनल काउन्सिलिंग घेऊन टाका. तुम्हाला फक्त 500 रुपीज मध्ये पर्सनल काउन्सिलिंग कोणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणी देणार नाही ओके. त्यानंतर ते ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ब्रँच. या ब्रँचचा ओपन साठी कट ऑफ फक्त 95 आहे, SC साठी 87, ST साठी फक्त 13% इथला म्हणजे 13% वरती तुम्हाला हे कॉलेज इन्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी लागू शकतं. तर VJ साठी लागतं 89.97%, तर NT1 साठी लागतो 91%, NT2 साठी लागतो 92, तर NT3 साठी लागतो 94, तर OBC साठी लागतो 94, SCBC साठी लागतो 94, तर TFW साठी लागतो 94.74%, तर EW साठी लागतो 89.17%. या झाला ENTCचा कट ऑफ. त्यानंतर इलेक्ट्रिकल ब्रँच. इलेक्ट्रिकल एक ब्रँच छान ब्रँच आहे. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असलेलं मेकॅनिकल ब्रँच सध्या अपकमिंग ब्रँच आहे. तिथं ग्रोईंग सेक्टर आहे ENTC मध्ये, जसं की VSLI एम्बेडेड चिप आपले मॅन्युफॅक्चर होणार भारतामध्ये, त्यामध्ये ENTC ला डिमांड येणार ओके. त्यासाठी तुम्ही ENTC ब्रँच अशा ब्रँच तुम्ही रेफर करा. हे सुद्धा तुम्हाला कोणती ब्रँच घ्यायची हे सुद्धा तुम्हाला फिक्स नसेल तर ते पण पर्सनल काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला क्लिअर केलं जाईल की अपकमिंग 5 ते 10 वर्षामध्ये कोणत्या ब्रँचला जास्त डिमांड राहील, त्यानुसार आम्ही तुम्हाला ब्रँच रिकमेंड करू. तर इलेक्ट्रिकल मध्ये किती कट ऑफ लागतो? ओपनचा 91 लागतो, SC साठी 80%, तर ST साठी लागतो 4%, तर VJ साठी लागतो 86%, तर NT2 साठी लागतो 89, NT3 साठी लागतो 89, तर OBC साठी लागतो 90%, तर SCBC साठी पण 89.34%, तर लागतो SCBCचा. TFW साठी लागतो 90, तर EW साठी लागतो 78%. हा इतका कट ऑफ लागतो. त्यानंतर येते इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. या ब्रँचचा किती कट ऑफ लागतो? तर ओपन साठी लागतो 89, SC साठी लागतो 73, तर VJ साठी लागतो 78, NT1 साठी लागतो 81, तर NT2 साठी लागतो 81, OBC साठी लागतो 88, तर SCBC साठी लागतो 87, TFW साठी लागतो 90% आणि EW साठी लागतो 73%. असा या कॉलेजचा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचा आहे. इन्स्ट्रुमेंटेशन ब्रँच या खूप कॉलेजमध्ये नाही, COP मध्ये आहे आणि जर AISMS मध्ये कॉलेजमध्ये आहे, आकुर्डीच्या DY पाटील आकुर्डीच्या कॉलेजमध्ये पण इन्स्ट्रुमेंटेशन ब्रँच आहे. खूप कमी कॉलेजमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन ब्रँच आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर या कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघूया. या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यावर तुम्हाला अॅन्युअल फी म्हणजे वर्षाला किती पैसे पे करावे लागतील कोणत्या कास्टचे तुम्ही असल्यावर. तर बघा तिथली ट्युशन फी आहे 1,14,783 रुपीज झाली ओपन साठी फक्त ट्युशन फी. तर टोटल फीज किती आहे ते बघूया. ओपन साठी दिलेली पूर्ण फी आहे 1,34,986 रुपीज. तर इथे बघा OBC, EBC आणि SCBC, EWS साठी या कॉलेजचा मेल कॅन्डिडेट साठी
विथ बस 77,595 रुपीज हे झालं ओबीसी, ईबीसी आणि एससीबीसी डब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठी. तर तुम्ही गर्ल्स असाल तुम्हाला खूप कमी, तुम्ही डायरेक्ट ट्युशन फी माफ असते, तुम्हाला फक्त 20,000 रुपये तुम्हाला पे करावे लागते. नंतर NT, SBC, TWS मध्ये पण तुम्हाला 20,000 पे करावे लागते. तर ST आणि SC कॅटेगरीसाठी फक्त 2,986 रुपये तुमची फी आहे ST आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी. JK म्हणजे बाहेर राज्यातील जे विद्यार्थी असाल त्यांसाठी पण 27,000 रुपये इतकी फीस आहे. तर ही झाली कॉलेजचं फी स्ट्रक्चर. अॅन्युअल बघा 2025-26च्या अकॅडमिक इयर नुसार तुमचं फी स्ट्रक्चर सांगितलं आहे. याच्या आसपासच तुमचं 2027चं पण प्लेसमेंट सॉरी अकॅडमिक इयरची फीस असेल. ओके. त्यानंतर इथे कॉलेजची प्लेसमेंट छान आहे कॉलेजचं. इथले 395 स्टुडंट प्लेस झालेले. ओके. त्यानंतर कंपनीज व्हिजिटेड 190 कंपनी इथल्या प्लेसमेंट म्हणजे द कंपनी कॉलेजला व्हिजिट करून गेलेलं आहे 190. आणि द हायेस्ट पॅकेज इथं 15 लाख रुपये गेलेलं आहे. ॲव्हरेज पॅकेज 4.5 LPH आहे. तर मीडियम पॅकेज इथं 4 LPH आहे. कोणकोणत्या कंपनीज देतात तसं मायक्रोसॉफ्ट आहे, ॲमेझॉन आहे, टाटा आहे, इन्फोसिस, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, L&T, अशा डेलाइट, अशा खूप साऱ्या कंपन्या या कॉलेजमध्ये येतात. प्लेसमेंट छान आहे. इथलं तुम्ही बघू शकता इथे सर्व प्लेसमेंटचं दिलेलं आहे. तुम्ही आता 2023चा इंटेक कसा आहे, स्टुडंट प्लेस किती झालेले आहे, ॲव्हरेज पॅकेज कसं आहे, सर्व बघू शकता इथे. सर्व तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. उरलेला खाली आहे फक्त कॅम्पस आहे कसा. तर इथला कॅम्पस एक नंबर आहे. कॅम्पस पुण्यातील शिवाजीनगर येथे आहे म्हणून थोडा कॅम्पस छोटा आहे, पण कॅम्पस एक तगडा आहे. ओके. तर सगळं फॅसिलिटी उपलब्ध आहे. सेमिनार हॉल आहे, स्पोर्ट्स फॅसिलिटी आहे, पार्किंग फॅसिलिटी, कल्चरल ॲक्टिव्हिटी, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर आहे. खूप साऱ्या कॅम्पस चांगला आहे. कॉलेजचं प्लेसमेंट छान आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी छान आहे. कॉलेज टॉपचं कॉलेज आहे. तुम्ही या कॉलेजला तुमच्या लिस्टमध्ये जरूर ॲड करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.